वंदनीय विचार मंच मंचकावर उपस्थित आमचे सन्मित्र, या संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब परागजी बेडसे, उपस्थित सर्वच विश्वस्त मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य, माझे गुरु आदरणीय संजू दादा, उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय विजयजी चौधरी, की जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे महामंत्री आहेत, ते येणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्यांचा खूप आग्रह होता की माझा प्रतिनिधी म्हणून म्हणजे मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. त्या अनुषंगाने मीही त्यांना बोललो की त्या कार्यक्रमाला जाणं हे माझं मी स्वतःचं भाग्य समजतो, कारण साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचाच मी विद्यार्थी आहे. खोंडामळे येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचा मी या संस्थेचा एक विद्यार्थी आहे. म्हणून मला आजच्या या कार्यक्रमाला संजू दादा आपण बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. तसंच या ठिकाणी दादासाहेब, मी जवळपास आपले सर्वच स्कूल कॅम्पस बघितलेले आहेत. अत्यंत हायजेनिक कॅम्पस फार कमी ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये या ठिकाणी बघायला मिळतात. इथली गुणवत्ता असेल, इथल्या सर्वच अगदी हस्तलिखितांपासून तर सर्वच उपक्रम इतके प्रशंसनीय, इतके स्तुत्य असतात की कौतुक करण्यासाठी त्यांना शब्द अपूर्ण पडतील. म्हणून मी विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी विनंती करतो की संस्थेचे आणि या संस्थेच्या सर्व शिक्षकांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावं. मित्रांनो, आपण दररोज जो काही पाठ्यांश या ठिकाणी शिकत असतो शाळेत, तो प्रत्येक पाठ्यांश आपल्या जीवन घडवण्यामध्ये प्रत्येक धड्याचा एक विशेष असा वाटा असतो. आणि म्हणून आपला जो अभ्यासक्रम आहे, आपला जो अभ्यास आहे दैनंदिन, तो किती गांभीर्याने घेतला पाहिजे याचा विचार आपण या ठिकाणी निश्चित करत असतो. निश्चितपणे आपण अत्यंत आवडीने दररोजचा अभ्यास केलाच पाहिजे, यात काही शंकाच नाही. त्यासाठी तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो. ज्या वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये, मग ते विद्यार्थी जीवन का असेल ना, तुम्हाला जर आवड असेल, म्हणजे इंटरेस्ट असेल, तर निश्चितपणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. इंटरेस्ट प्लस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू इम्प्रुव्हमेंट. निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला अभ्यासामध्ये खूप आवड असेल तर निश्चितपणे तुमच्या या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट, सुधारणा होत असते. या जगामध्ये अंतिम सत्य असं काही नसतं आणि अंतिम यशही काही नसतं. सतत सुधारणा तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या व्यवसायात फक्त आणि फक्त सतत सुधारणा हाच एक ध्यास या ठिकाणी आपण निश्चितपणे ठेवला पाहिजे. मित्रांनो, यासाठी आपल्या जीवनाच्या सुधारणेसाठी, आपल्या करिअरच्या सुधारणेसाठी, त्याला घडवण्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया अत्यंत महत्वाची असते आणि ती म्हणजे आपली थॉट प्रोसेस. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे आंतरराष्ट्रीय, त्या संस्थेने एक अभ्यास या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि त्या अभ्यासामध्ये असं म्हटलं की जगातले 80% लोक मिनिंगलेस विचार करत असतात. 80% विचार करा, म्हणजे अर्थहीन त्याची जी थॉट प्रोसेस असते आपली, याच्यामध्ये 80% लोक मिनिंगलेस, ज्याला काही अर्थ नाही असा विचार करतात. 10% लोक फक्त त्याच्यातले निगेटिव्ह विचार करतात, नकारात्मक विचार. फक्त 5% लोक पॉझिटिव्ह विचार करतात आणि उरलेले 5% लोक फक्त रचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल थिंकिंग करत असतात. आता विचार करा की ही जी स्ट्रक्चरल थिंकिंग आहे, रचनात्मक विचार करण्याची प्रोसेस आहे, ही आपण 50% पेक्षा जास्त जर वाढवली आपली सगळ्यांनी, सगळ्या जगाने, त्या जगामध्ये अनन्यसाधारण असे बदल आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील. की जग फार बदललेलं आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल. त्या अनुषंगाने आपल्या भारत सरकारने जी काही नवीन शैक्षणिक धोरण आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, याच्यामध्ये अत्यंत रचनात्मक असे बदल केलेले आहेत. भविष्याचा विचार करून हे मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. अगदी इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, म्हणजे तुम्ही आर्टचे विद्यार्थी असाल तर तुम्ही फिजिक्स पण घेऊ शकता. एवढा विचार या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, येणारं जे जग आहे, उद्याचं जे जग आहे, याचे तुम्ही खऱ्या अर्थाने साक्षीदार राहणार आहात. येणाऱ्या 10 ते 15 वर्षामध्ये एवढा मोठा
ड्रास्टिक चेंज या ठिकाणी आवाज करू नका, शांततेत जायचं विद्यार्थ्यांनी. त्या मागे बसलेल्या विद्यार्थी त्यांनी पुढे येऊन जावे, पटकन पुढे या. मोठ्या मुली ज्या आहेत त्यांनी पटकन पुढे येऊन बसा. विद्यार्थी मित्रांनो, येणारे जग आहे याच्यामध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. येणाऱ्या जास्त काळ देणारी फक्त 10 ते 15 वर्षामध्ये इतके मोठे बदल होतील की ज्याचे तुम्ही खऱ्या अर्थाने साक्षीदार असतात. कधी कोणी विचार केला नाही की गुगल आउट होईल. गुगलही आउट होऊन आता येणाऱ्या काळात चॅट जीपीटी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, इंटरनेट ऑफ थिंग्स असेल आणि क्रिप्टो सारखं टेक्नॉलॉजी आपल्या समोर आता या ठिकाणी येऊन समोर आलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन आता क्वांटम कम्प्युटिंग, 10वीचे विद्यार्थी असतील या ठिकाणी सायन्स शिकताना, याचा परिचय तुम्हाला झाला असेल. क्वांटम कम्प्युटिंग ही एक अशी टेक्नॉलॉजी भविष्यामध्ये अवतरणार आहे की क्वांटम फिजिक्स, ज्याला आपण मॉडर्न फिजिक्स असं म्हणतो, त्याच्यामध्ये क्वांटम एंटँगल हे जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये की आपल्या ग्रहावरचा एक इलेक्ट्रॉन आणि तोच इलेक्ट्रॉन सूर्यावरचा, इन द सेन्स पूर्ण मिल्की वेचा जो इलेक्ट्रॉन आहे, जो पृथ्वीवरचा इलेक्ट्रॉन जे बिहेव करेल त्याच्या विपरीत बिहेव तो सूर्यावरचा इलेक्ट्रॉन करेल. एवढी एंटँगलमेंट दोन या वस्तूंमध्ये असते आणि याचा आधार घेऊन क्वांटम कम्प्युटिंग डेव्हलप होते. आणि त्या अनुषंगाने सगळं जग, अगदी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन पासून तर आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत या सगळ्या सरकारी सिस्टीम मध्ये आणि जगातल्या सगळ्या इकॉनॉमीमध्ये इतके मोठे बदल होणार आहेत. आणि त्या अनुषंगाने आपल्या सरकारने जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली त्याचा अत्यंत गांभीर्याने या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्याकडे अत्यंत आवडीने आणि गांभीर्याने बघितलं पाहिजे. अत्यंत रचनात्मक असे बदल, सॉफ्ट स्किल तुमचं कसं डेव्हलप होईल या अनुषंगाने मोठमोठे बदल या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला आता जगाबरोबर चालावं लागेल, तुम्हाला रेग्युलरली अपडेट राहावं लागेल. म्हणून तुम्हाला नेहमी इंटरनेटच्या संपर्कात राहून तुम्हाला आपलं जे नॉलेज आहे ते अपडेट करावं लागेल. कारण जे काही स्किल आता तुम्ही शिकताय किंवा आज आपण जे बघतोय याच्यात सगळा बदल होणार आणि चॅट जीपीटी सारखं टेक्नॉलॉजी आपली जवळपास 80% पेक्षा जास्त कामं माणसाकडनं मशीन हँडओव्हर करेल. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने गुगलला आपण काही विचारतो, आपण जे विचारतो तेवढीच माहिती गुगल आपल्याला देत असते. त्या इन्फॉर्मेशनवर प्रोसेस गुगल करत नाही, परंतु चॅट जीपीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या ठिकाणी त्या माहितीवर प्रोसेस करून आपल्याला या ठिकाणी आउटपुट देत असते. ज्या पद्धतीने आपल्या मेंदूमध्ये आपले जे न्यूरॉन्स आहेत हे ज्या पद्धतीने इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीज करतात आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे आपलं बिहेव असतं, अशाच प्रकारचे आर्टिफिशियल अल्गोरिदम एका चिप मध्ये या ठिकाणी ठेवून आणि ती चिप या ठिकाणी तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन प्रोसेस करेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 2000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि तुम्ही त्याला त्याची लांबी आणि रुंदी टाकली की तुम्हाला तो 1000 प्लॅन, त्या घराचे 1000 प्लॅन तुम्हाला देईल. म्हणजे एवढे बदल अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी येऊ घातलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्ही अगदी आमच्यासह, शिक्षकांसह सर्व विद्यार्थी रेग्युलरली या नवीन ज्ञानाच्या संपर्कात याची तोंड ओळख किंवा हे जाणून घेण्यासाठीचे प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित संस्थेच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी केले जात असतात. मित्रांनो, ह्या सगळा हा जो कोलाहल आहे याच्यामध्ये आपण कुठे जाणार हे आपल्याला माहित नाही. एक ट्रान्स ह्युमन आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे सगळे बदल बघत असताना सगळे आश्चर्यचकित आपण या ठिकाणी भविष्यामध्ये होणार. हे सगळं होत असताना एवढे जरी बदल होत असले तरी आपल्यातला चांगुलपणा, आपल्यातला नम्रपणा हा या ठिकाणी आपल्याला कधीच या ठिकाणी विसरायचा नाही. आपल्यामधलं जे काही ह्युमन नेचर आहे, आपला जे होमो सेपियन्स जे नेचर आहे, एक शहाणा माणूस म्हणून आपल्याला हे कधी विसरायचं नाही. हे सगळे बदल अभ्यासत असताना किंवा बघत असताना. त्याचं तुम्हाला मी छोटंसं एक उदाहरण देतो की एकदा बराक ओबामा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, जगाचे पोलीस पाटील माजी राष्ट्राध्यक्ष होते. ते एके दिवशी गाडीने रस्त्याने जात असताना रस्त्यावर उभा असलेला सामान्य शेतकरी त्याने अत्यंत बराक ओबामांना वाकून नमस्कार केला. त्यावेळेला ओबामांनी गाडी थांबवली आणि गाडीतून उतरले. उतरून त्या माणसाची विचारपूस केली, त्याला नमस्कार केला आणि परत येऊन गाडीत बसले. त्यावेळेला त्यांच्या जवळ बसलेला त्यांचा पीए तो असं म्हटला की
ओबामा साहेब, यू हॅव ब्रोकन ऑल द प्रोटोकॉल्स ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे तुम्ही अमेरिकेसारख्या एवढ्या भलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष आहात आणि या देशाचे सर्वच राजशिष्टाचार तुम्ही मोडीत काढले. त्यावेळेला ओबामाने उत्तर दिलं की माझ्या देशातला एक सामान्य शेतकरी इतका नम्र असेल, तुम्ही एक राष्ट्राध्यक्ष म्हणून किती नम्र असलं पाहिजे. याच्यावरून एवढ्या मोठ्या जगाच्या पोलीस पाटीलचा जो नम्रपणा आहे याच्याकडे खूप काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून मित्रांनो, कधी जीवनामध्ये असा इगो येऊ नका द्या. इगो हा माणसासाठी अत्यंत घातक, सगळ्यात घातक एखादं काही असेल तो फक्त इगो आहे. एके दिवशी आमच्या संस्थेमधला एक विद्यार्थी, तो 10वीच्या वर्गाला जवळपास त्याला 94% त्याला मिळाले आणि थोडासा इगोइस्ट होता तो. आता माझा विषय दादासाहेब भूगोल असल्यामुळे मी त्याला भूगोलाच्या भाषेत समजवलं की इगो काय करतो. इगो माणसाला नार्सिसिस्ट बनवतो. एक सायकोलॉजीमध्ये एक आजार आहे, नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. एकदा हा आजार जडला की त्याचं वैशिष्ट्य काय आहे की हम जहां खडे हो जाते हैं वैसे लाईन सुरू हो जाती है, असं म्हणणारे लोक असतात. मी आणि मी याच्यात त्यांच्यातलं काही स्वत्व आहे ते विसरून जातात. आणि मग मी त्याला एके दिवशी बोलवलं आणि समजवलं. अगदी भूगोलाच्या भाषेत तुम्ही पण तो पाठ्यांश या ठिकाणी अभ्यासतात, सगळ्यांनी अभ्यास केला आहे. या सगळ्या विश्वामध्ये, सगळ्या ब्रह्मांडामध्ये असंख्य मिल्की वे आहेत, गॅलेक्सीज, की ज्या आपण काउंट करू शकत नाही, एवढ्या मिल्की वे आहेत. आणि ह्या सगळ्या एवढ्या असंख्य मिल्की वे मध्ये एका मिल्की वे मध्ये आपला ग्रह आहे. आणि आपल्या मिल्की वे मध्ये 2 अब्ज तारे आहेत, सूर्यासारखे 2 अब्ज एका मिल्की वे मध्ये. आणि अशा असंख्य मिल्की वे आहेत, त्याला समजवलं मी. आणि ह्या मिल्की मध्ये आपला सूर्य आहे आणि त्याची सूर्यमाला आहे आणि त्याच्यात आपला एक ग्रह आहे. आणि या ग्रहावर 1,00,000 करोड प्रजाती आहेत. जसं माणूस, कुत्रा, गाय, घोडा, त्यातल्या फक्त 16 लाख प्रजातींनाच आपण या ठिकाणी नाव देऊ शकलोय. आणि या 1,00,000 करोड प्रजातींमध्ये त्याला म्हटलं आपण 800 कोटी आहोत या ग्रहावर. आणि या 800 कोटी मध्ये मी एक आहे. याचा विचार कर की इथनं आकडणं नाही आहे. गॅलेक्सीच्या शोरवरून, किनाऱ्यावरून जर माझ्याकडे जर बघितलं मी, तर माझी या ठिकाणी काय हैसियत आहे, काही हैसियत आहे का आपली. म्हणून इतकं इगोइस्ट व्हायचं नाही. आणि म्हणून नम्रपणा हा अत्यंत महत्वाचा असतो. त्याच अनुषंगाने आपल्याला भविष्यात या ठिकाणी वाटचाल करत असताना याच नम्रपणाचा या ठिकाणी आपल्याला अवलंब करायचा आहे. कारण जगत असताना जरी अनेक गोष्टी आपण या ठिकाणी फेस करत असतो, परंतु आपला नम्रपणा आपल्याला खूप काही शिकून जातो. शिक्षणाबरोबर आपलं जे बिहेव आहे, अगदी रस्त्याने या ठिकाणी कुठे जात असाल की एखाद्या दुकानासमोर तुम्ही सायकल पार्किंग करता, ती सुद्धा असं इनडिसिप्लिन पार्किंग होऊ नये. आपल्या आपण केलेल्या पार्किंगमुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये. इथून आपली सिटिझनशिप ही आपली डेव्हलप झाली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने या सर्व गोष्टी या ठिकाणी या शाळेतच शिकायला मिळतात. आणि या सगळ्याच विचारांचा आपण या ठिकाणी गांभीर्याने आणि अत्यंत आवडीने विचार करून आपण या ठिकाणी पुढील वाटचाल या ठिकाणी कराल, अशी मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिसे मिळाली त्यांचं अगदी मनापासून कौतुक. आणि ज्यांना बक्षिसे मिळाले नाही त्यांनाही भविष्यामध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं की सतत इम्प्रुव्हमेंटच्या मागे लागत राहा. सफलते मागे लागायचं नाही. सफलता ही कधीच अंतिम नसते. इम्प्रुव्हमेंट तुमच्या सगळ्या जीवनात जेही काही तुम्ही कराल ते इम्प्रुव्हमेंटसाठी करा, सुधारण्यासाठी करा, सफलतेसाठी करू नका. त्या अनुषंगाने आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना या ठिकाणी बक्षिसं मिळतील यात मात्र शंका नाही. आणि मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं म्हणून मी संयोजकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.